श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ही कहाणी आहे दीप अमावस्याची. हिलाच दिव्यांच्या अवसेची कहाणी देखील म्हटलं जातं. ही कहाणी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्येच्या दिवशी जर ऐकली तर केवळ ऐकल्यानं देखील पुण्य मिळतं. तर कहाणी अशी आहे. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला काढून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योतीला साराव्यात. त्यानंतर दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगलं नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्तीत जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण तरी काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी अगदी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराधही नाही अशी त्याची खात्री झाली आणि तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी देखील केली. तिला मेना पाठवून घरी आणली आणि झाल्या गोष्टीची क्षमा देखील मागितली. साऱ्या घरात मुख्यतः त्याची दिली आणि त्यानंतर ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची सुफळ कहाणी. पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कहाणी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवशी आवर्जून ऐकावी. दिव्यांच्या अवसेची कहाणी. केवळ ऐकल्यानं देखील लाभेल पुण्य. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.